नमस्कार. आहाहा. थंडीची चाहूल लागली की नाही लगेच काहीतरी गोड आणि पौष्टिक खाण्याची इच्छा होते, बरोबर ना? मग चला आज आपण बनवूया हिवाळ्याची अगदी खास ओळख, घरच्या घरी एकदम परफेक्ट तिळाचे लाडू. आता बघा, हिवाळ्यामध्ये असं पौष्टिक आणि चविष्ट काय खावं हा प्रश्न आपल्याला नेहमीच पडतो. पण त्याचं एक इतकं सोपं आणि मस्त उत्तर आहे, ते म्हणजे तिळाचे लाडू. अहो, हे लाडू म्हणजे फक्त चवीसाठी नाहीयेत, ते शरीराला मस्त ऊब देतात आणि आपलं आरोग्यही जपतात. चला तर मग पाहूया की हे लाडू बनवण्यासाठी आपल्याला नक्की काय काय साहित्य लागणार आहे. आणि खरं सांगायचं तर इतक्या कमी साहित्यामध्ये इतकी जबरदस्त चव कशी काय येते हे बघून खरंच आश्चर्य वाटेल. तर साहित्य अगदी साधं सोपं आहे. आपल्याला लागेल 1 कप पांढरे तीळ, त्यानंतर पाऊण कप खिसलेला गूळ आणि 1 ते 2 चमचे साजूक तूप. बस हे मुख्य साहित्य. आता चव अजून भारी करायची असेल ना, तर त्यात अर्धा चमचा वेलची पूड टाकू शकता. आणि हो, आवडीप्रमाणे थोडं सुकं खोबरं किंवा शेंगदाण्याचा कूट घातला की चव अजूनच मस्त लागते. बरं, साहित्य तर सगळं जमलंय. आता आपण वळूया सगळ्यात महत्त्वाच्या आणि मजेशीर भागाकडे, म्हणजे प्रत्यक्ष लाडू बनवण्याच्या कृतीकडे. चला, एक एक पायरी नीट समजावून घेऊया की हे लाडू बनवायचे कसे. ठीक आहे, तर पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची पायरी तीळ तयार करणं. एका पॅनमध्ये 1 कप पांढरे तीळ घ्यायचे आणि मंद आचेवर छान खमंग भाजून घ्यायचे. बघा, तीळ भाजल्याने काय होतं, त्यांचा स्वाद आणि सुगंध दोन्ही एकदम मस्त खुलून येतो. तीळ थोडेसे टमटमीत फुगले की गॅस बंद करायचा. मग त्यांना पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आणि त्यानंतर मिक्सरमधून जाडसर वाटून घ्यायचं. एकदम बारीक पूड नाही करायची. आता वेळ आहे लाडूचं मिश्रण बनवण्याची. त्याच कढईत थोडं तूप गरम करायचं आणि त्यात आपला किसलेला गूळ घालायचा. लक्षात ठेवा, आच अगदी मंद हवी. गूळ हळूहळू वितळू द्या. त्याचा इतका छान सुगंध येतो ना की घरभर पसरतो. गूळ पूर्णपणे वितळला, एकदम गुळगुळीत झाला की मग त्यात आपण तयार केलेले तिळाचं कूट घालायचं. आणि मग वेलची पूड आणि जर आवडत असेल तर खोबरं किंवा शेंगदाण्याचं कूट घालून सगळं अगदी झटपट एकत्र करायचं. ठीक आहे, मिश्रण तयार आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं, या मिश्रणाला थोडं कोमट होऊ द्यायचं आहे. म्हणजे इतकं की हाताला चटका बसणार नाही. पण हो, ते पूर्ण थंड पण होऊ द्यायचं नाही, नाहीतर मग लाडू वळताच येणार नाहीत. आणि आता येतोय शेवटचा आणि सगळ्यात आनंदाचा टप्पा, लाडू वळण्याचा. हाताला थोडंसं तूप लावून घ्या, म्हणजे काय मिश्रण हाताला चिकटणार नाही. मग मिश्रणाचा छोटासा गोळा घ्यायचा आणि दोन्ही तळहातांवर गोल गोल फिरवून त्याला छान लाडूचा आकार द्यायचा. चला, लाडू तर आता बनतीलच, पण ते अगदी परफेक्ट जसे हवेत तसेच व्हावेत ह्यासाठी काही खास टिप्स आहेत, त्या पण लक्षात घेऊया, म्हणजे आपलं काम अजून सोपं होईल. ही जी टिप आहे ना, ही सगळ्यात सगळ्यात महत्त्वाची आहे. गूळ जास्त शिजवायचा नाही. जर गुळाचा पाक झाला तर लाडू मऊ होण्याऐवजी दगडासारखे कडक होतील. म्हणून लक्षात ठेवा, गूळ फक्त वितळवायचा आहे, त्याला उकळी अजिबात येऊ द्यायची नाही. आणखी काही गोष्टी आहेत ज्या लक्षात ठेवल्या तर उत्तम. चव आणि पौष्टिकता अजून वाढवायची असेल तर पांढऱ्या तिळासोबत थोडे काळे तीळ सुद्धा वापरू शकता. आणि हे तर आहेच की हे लाडू मुळातच खूप पौष्टिक आहेत. हिवाळ्यात शरीराला ऊब देण्यासाठी तर यापेक्षा चांगला पर्याय नाहीच. आणि हे बघा, इतक्या सोप्या कृतीने आपले खमंग, पौष्टिक आणि चविष्ट तिळाचे लाडू खाण्यासाठी अगदी तयार आहेत. अगदी घरगुती, पौष्टिक आणि चवीला तर अप्रतिम. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वतःच्या हाताने बनवल्यामुळे चवीची आणि शुद्धतेची 100% खात्री. मग आता विचार कसला करताय? हे स्वादिष्ट आणि पौष्टिक लाडू कधी बनवायचे ठरतंय? ही सोपी कृती नक्की करून बघा आणि या हिवाळ्याचा गोड आनंद घ्या.